जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आता लातूरवरनं इथे आलो. मध्ये मला एक व्यक्ती भेटली. आणि मला म्हणाले माझा माकड हाड तुटलंय, त्याचं थोडा काहीतरी मणक्यामध्ये वर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मी त्याला म्हटलं बरोबर एक काम कर, तू माझ्याबरोबर गाडीत बस, मी लोह्याला चाललोय. वाटेत रस्त्यामध्ये इतके खड्डे आहेत की तुझं हाड कुठे मध्ये पटकन बसून जाईल, तुला पण कळणार नाही. बसला गाडीमध्ये, मधल्या सगळ्या पट्ट्यामध्ये एवढे खड्डे होते की बस मध्ये पटकन ते हाड बसून गेलं. मग मध्ये वाटेत उतरला तो. काय रस्ते, काय ते खड्डे. चला इथून अख्ख्या विदर्भ, मराठवाडा सगळीकडे फिरतोय. महाराष्ट्रभर इतके वर्ष, हे 15 वर्ष सत्ता गाजवत आहेत हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले. हे PWD मिनिस्टर छगन भुजबळ. रस्ते नीट नाही झाले, करोडो रुपये खाल्ले गेले, करोडो रुपये खाल्ले गेले. आणि ही महाराष्ट्रातल्या रस्त्यांची अवस्था, महाराष्ट्रातल्या ही शहरांची अवस्था. आज ही नगर परिषद, नगरपालिका तुम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये दिली आहे. मी रोहिदासांना सांगितलं, मध्यंतरी ते आले होते. मी म्हटलं ज्या वेळेला एका विश्वासाने लोक हातामध्ये एखादी गोष्ट देतात, म्हटलं त्याला आपल्याला एक आकार द्यायला पाहिजे. इतक्या वर्षाची जी परंपरा चालू आहे, लोक आपले निवडून येत आहेत, शहरांकडे लक्ष नाही, शहरामध्ये बकालपणा वाढतोय. मी म्हटलं या लोह्याला आपल्याला एक आकार द्यायला लागेल. जसा मी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला आहे, तसा मी एका महिन्याभराच्या आत लोह्याचा देखील एक विकास आराखडा मी त्यांच्या हातामध्ये देणार आहे की त्याप्रमाणे हे शहर झालं पाहिजे. तुम्ही विश्वास टाकायचा, तुम्ही मतदान करायचं, हातामध्ये सत्ता येणार आणि त्याच्यानंतर मग काहीच करायचं नाही, याला काय अर्थ आहे? आज तिथे नाशिक महानगरपालिका लोकांनी आपल्या हातामध्ये दिलेली आहे. त्याचा कार्यकाळ पूर्ण व्हायला अजून 2.5 वर्ष आहेत. 2.5 वर्षानंतर मला विचारा काय केलंस राज ठाकरे तू ते नाशिकमध्ये? मी विनाकारण या निवडणुका लढवत नाही, मला गरज नाही असल्या गोष्टींची. मी ज्यावेळेला एका विश्वासाने तुमच्याकडे येतो आणि तुम्ही एका विश्वासाने ज्यावेळेला माझ्या पक्षाला मतदान करता, त्यावेळेला माझं एक कर्तव्य आहे, मी काहीतरी देणं तुमचं लागतो. आज महाराष्ट्रामधल्या सगळ्या शहरांमध्ये फिरतोय. मुंबईमध्ये घ्या, पुण्यामध्ये घ्या, ठाण्यामध्ये घ्या, नागपुरात गेलो तिकडे नागपूर पण तसंच, औरंगाबाद पण तसंच, आता लातूर पण तसंच. ही सगळी शहरं नुसती बकाल होत चालली आहेत. बकाल, कोणाचं लक्ष नाही या शहरांवरती. माणसं नुसती आपली जगतायत, श्वास बंद होत नाही म्हणून सकाळी उठतायत आणि रोजचं आपलं तेच आयुष्य आपलं जगायचं, त्याच गोष्टी करायच्या. काही नाविन्य नाही शहरामध्ये आमच्या, काही नवीन काही घडताना दिसत नाही, नवीन काही होताना दिसत नाही. मी वर्षानुवर्ष आमचं तेच चालू आहे. एखाद्या कुठच्या तरी इमारती वाढतात, पण मी ज्या वेळेला ह्या महाराष्ट्राचा विकास आराखडा ज्या वेळेला तुमच्यासमोर घेऊन येतो किंवा त्याच्याबद्दल मी ज्यावेळेला बोलतो, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. याच महाराष्ट्रामधली प्रमुख शहरं, यांचा विकास थांबवला गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि माझ्या महाराष्ट्रामधली ही जी सगळी छोटी छोटी शहरं आहेत ती बलवान झाली पाहिजेत, ती चांगली झाली पाहिजेत, ती नीट झाली पाहिजेत. आज इथे चांगलं राहायला मिळत नाही म्हणून आज अनेक महाराष्ट्रामधले तरुण आज तिथलं गाव सोडतात, तिथलं शहर सोडतात आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये येतात, नोकरी मिळवायला येतात, घर मिळवायला येतात.
पण तीच गोष्ट जर समजा त्याला त्याच शहरामध्ये त्याच गावामध्ये जर समजा मिळाली, कोण आपलं गाव सोडेल, कोण आपलं शहर सोडेल, कशासाठी सोडेल? रोजगाराची संधी ही महाराष्ट्रभर उपलब्ध झाली पाहिजे. आज माझ्यासमोर इतका सगळा तरुण वर्ग माझ्यासमोर इथे बसलेला आहे. मी आज एक वेगळा विचार या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणतोय की आपण दरवेळेला आपण तोच विचार करतो की आमच्याकडे कारखाना आला पाहिजे, कसला माहीत नाही, आणि आम्हाला नोकऱ्या लागल्या पाहिजेत. आमचं शिक्षण काय आणि आम्हाला मिळणारी नोकरी काय, काही कशाचा एकमेकांशी काही संबंध नाही, काही संबंध नाही. आम्ही शिकलो वेगळंच, आणि आज आम्ही फक्त बाबा कुठे नोकरी मिळत नाही म्हणून जी समोर सापडेल त्याच्यातनं पैसे मिळतील अशी नोकरी आम्ही करतोय. पण त्याच्यात समाधान नाही, त्या नोकरीत समाधान नाही. बस एक घर चालवायला लागतंय, कुटुंब चालवायला लागतंय, याच्यासाठी म्हणून आम्ही नोकऱ्या करतोय. पण आम्ही जे काही शिकलो ते शिकल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं काही नोकऱ्या मिळत आहेत नाही. आज केवढ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये करण्यासारख्या आहेत, केवढ्या गोष्टी केल्या असत्या. 67 वर्ष फुकट घालवली हो आम्ही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 67 वर्ष झाली, आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळून आज जवळपास 55-56 वर्ष झाली. आम्ही सगळी वर्षाच्या वर्ष वाया घालवली. जग कुठे चाललंय, जगातले शहरं कुठे चालली आहेत, आणि आम्ही कुठे चाललो आहोत? आम्ही काही नवीन देत नाही आहोत, आम्ही नवीन काही सांगत नाही आहोत मुलांना. आमच्या प्रत्येकाच्या हाताला काम हवं असतं, पण ते काम कोणतं हे आम्ही सांगायला तयार नाही आहोत. आमच्याकडचे राज्यकर्ते सांगायला तयार नाहीत, आमच्याकडचे विरोधी पक्ष सांगायला तयार नाहीत. ते सांगूही शकत नाहीत, कारण ते स्वतःच्या स्वार्थामध्ये इतके बुडालेले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी घ्या आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी घ्या, हे स्वतःच्या स्वार्थात इतके डुबलेले आहेत, त्याला काही तुमच्याशी देणं घेणं नाहीये. गेला महिना बघा तुम्ही, महिना, दीड महिना, 2 महिने बस आकडे लावतायत, जणू का मटके खेळतायत. मला 10 दे, तुला 5 घे, तुला 15 घे, मला 20 दे. मी या आकड्यावरनं हटणार नाही, तू त्या आकड्यावरनं हटायचं नाही. या संपूर्ण 2 महिन्यात 2 महिने कशासाठी? निवडणुकीसाठी. निवडणूक कशासाठी? तुमच्यासाठी. तुमच्यासाठी नाही, पण यांच्या स्वार्थासाठी. आज ज्या प्रकारे युत्या तुटल्या, ज्या प्रकारे युती तुटली, आघाडी तुटली, माहिती आहे तरी का आपल्याला कोण कुठच्या पक्षामध्ये? माहिती नाही. कोण कुठच्या पक्षात गेलाय, कोण कुठच्या पक्षातनं उभा आहे, काही नीतिमत्ता नावाची गोष्टच राहिली नाही. मी आत्ता तिथे कंधारला ह्याला गेलो होतो, कुठे आपल्या निलंग्याला. या मराठवाड्याने आजपर्यंत 4 मुख्यमंत्री दिले. शंकरराव चव्हाण, निलंगेकर पाटील, विलासराव देशमुख, आणि हे तुमचे अशोक चव्हाण. हे निलंगेकर पाटील. महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर या माणसांनी काय करायला पाहिजे होतं? तर मुलीचे मार्क वाढवले. म्हणजे तुमच्या हातात जी सत्ता आली, तुमच्या हातात जी ताकद आली, त्याच्यातनं तुम्ही काय केलं? तर तुमच्या फक्त नातेवाईकांसाठी काम केलं. आताही बघा तिथे निलंगेकर पाटलांच्या काँग्रेसमधनं मुलगा उभा आहे आणि भारतीय जनता पक्षामधनं नातू उभा आहे. कमाल आहे साला. हे आले तर हे, ते आलं तर ते, सगळीकडे बोटं घालून ठेवायची. आणि तुम्ही फक्त नुसतं यांच्या मागे नाचायचं. हा पुढारी येणार, त्याचा झेंडा घ्यायचा, हा पुढारी येणार, त्याचा जय जयकार. हे सगळेजण फक्त आपापल्या नातेवाईकांना पुढे आणण्यासाठी फक्त काम करतायत राजकारणामध्ये. तुमचा विचार नाही. तुमची या लोकांना गरज पण नाही. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती फक्त या, आमच्या रॅल्या करा, भाषणांना या, मतदानाच्या दिवशीपर्यंत जिवंत राहा, दुसऱ्या दिवशी आत्महत्या करून मोकळे झालात तरी काही हरकत नाही. सगळीकडे बघा, सगळ्या पक्षांमध्ये बघा, आपापले नातेवाईक घुसडत आहेत सगळीकडे.
कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाचा नातू, कोणाचं काय, सगळी सत्ता ह्यांच्या भोवती राहिली पाहिजे, सगळी सत्ता आमच्या घरातच राहिली पाहिजे. तुम्ही फक्त राबायचं, तुम्ही फक्त राबायचं, दुसरं तुम्ही काही करायचं नाही. ह्यांची घरं भरली पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्ही काम करायचं. वर्षानुवर्ष आमच्याकडे हीच प्रथा चालू आहे, ह्याच गोष्टी चालू आहेत. आणि हे एवढ्याचसाठी चालू आहे कारण तुम्ही चिडत नाही, तुम्ही रागावत नाही, तुम्ही भडकत नाही, तुम्ही तापत नाही, तुम्ही हसण्यावरी नेता, तुम्ही हसून मोकळे होता. आमचा कोणी अपमान केला तरी आम्हाला चालतो, आम्हाला कोणी लाथा घातल्या तरी आम्हाला चालतात. आम्ही काय नाही, आम्ही चिडणार नाही. महाराष्ट्राची आमची सहिष्णू जनता आहे जी वर्षानुवर्ष फक्त आम्ही ह्या सगळ्या पुढाऱ्यांकडे बघत राहायचं. हे लाथा घालणार, वाटेल ते आम्हाला बोलणार, पण आम्ही काय नाही, आम्ही त्यांच्या मागे फरफटत जाणार. बस वर्षानुवर्षाची परंपरा आमची कायम आहे. शेतकरी आत्महत्या करो न करो, रोजगार मिळो न मिळो, शेताला पाणी येऊ न येऊ, शहरामध्ये बकालपणा वाढो, शहरामध्ये रोगराई येऊ, महिलांचे प्रश्न नाही सुटत, नको सुटू देत, शौचालयाचा प्रश्न नाही सुटत, नको सुटू देत, शिक्षणाचा प्रश्न नाही सुटत, नको सुटू देत. आमच्या नातेवाईकांना मोठं करा. हे जे 55 वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते जर तीच परंपरा तुम्हाला जर पुढे चालून ठेवायची असेल तर या राज ठाकरेला तुमच्यासमोर भाषण करायची गरजच नाही, इच्छा देखील नाही. त्याच माणसांना निवडून द्यायचं आणि 30 माणसं तुमच्यावरती राज्य करणार आणि त्याच्यामध्ये नंतर तुमच्या आयुष्यात काही फरकच पडणार नाही. काही शिक्षणात फरक पडला, काही नाही फरक पडला. काही व्यवसायभिमुख शिक्षण तुम्हाला मिळते, नाही मिळत आहे. कोणत्या प्रकारच्या नवीन आज जॉब्स येणार आहेत, नव्या नोकऱ्या कोणत्या येणार आहेत, त्या प्रकारचं आम्हाला काही शिक्षण सांगितलं जाते, मिळतंय नाही. आज आमच्याकडे डिग्र्यांच्या पुळकुंड्या आमच्या हातामध्ये आहेत, परंतु त्या डिग्र्यांवरती आम्हाला कामं मिळत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत. अहो, ह्याला काही कारभार म्हणतात का? याला काही राजकारण म्हणतात का? याच्यासाठी निवडणुका लढवायच्या का? याच्यासाठी हा वेळ वाया घालवायचा का? याच्यासाठी आम्ही येऊन तुमच्याशी बोलायचं का? चर्चा करायची का? बाकीच्यांना असेल बाबा त्याच्यामध्ये वेळ, राज ठाकरेला नाही, मला त्याची गरज, मला नाही त्या गोष्टींची आवश्यकता. माझ्याकडनं जर तुम्हाला काही मिळणार नसेल, माझ्याकडनं जर तुमच्याकडे साठी जर काही होणार नसेल, मला काही गरज नाही या गोष्टींची. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत आलो, मी आज नाही सांगत, मी पूर्वीपासून सांगत आलो. मी काय प्रॉपर्ट्या कमवायला किंवा पैसे कमवायला इथे राजकारणामध्ये नाही आलो, त्याच्यासाठी मी हा पक्ष काढलेला नाही, मला गरजही नाही त्या गोष्टींची, किंवा नातेवाईकांना पोचण्यासाठी काढलेला पक्ष. आज 231 मतदारसंघामध्ये मी उमेदवार उभे केलेले आहेत. आहे माझं त्या सगळ्यांशी माझं रक्ताचं नातं आहे. जसं तुमच्याशी आहे तसं त्यांच्याशी आहे. पण यांच्यासारखी नाही सगळे कुटुंबाच्या कुटुंब आपल्या आतमध्ये चालली आहेत. आणि हे सगळं होण्यामागचं आज बघा, हे युती आघाडी तुमच्या निवडणुकीच्या तोंडावरती आघाड्या तोडतात, युत्या तोडतात, एकमेकांवरती चिखलफेक करत बसलेत. एक जण महाराष्ट्राच्या विकासाचा विषय बोलायला तयार नाहीये. ते अजित पवार तुमच्या त्या कोण तो चव्हाण, कोण मुख्यमंत्री कोण होता, पृथ्वीराज चव्हाण, त्याला शिव्या घाल, ते पृथ्वीराज चव्हाण ह्यांना शिव्या घाल, शिवसेना भारतीय जनता पक्षाला शिव्या घाल, भाजपा शिवसेनेला शिव्या घाल, सगळे मिळून एकमेकांना शिव्या घाल. तुम्हाला काय मिळालं? काय महाराष्ट्र कुठे जाणार आहे? महाराष्ट्र पुढे, महाराष्ट्राचं भवितव्य काय आहे? कोण सांगतंय? कोणी नाही सांगत. हा मूर्खासारखा एक राज ठाकरे फक्त येऊन तुम्हाला सांगतोय महाराष्ट्र कुठे गेला पाहिजे आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे. या कोणालाही या सगळ्या गोष्टींची काही पडलेली नाही. आज आमचा शेतकरी बांधव जिकडे आत्महत्या करतोय त्याच्या घरच्यांचे अश्रू पुसायला इकडे कोणाला जाता येत नाहीये. पण आम्ही काही नाही, आम्ही हसतो त्या गोष्टींवरती. कारण आमचे नादान हे तुमचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या वेळेला तुमच्याबद्दल ज्याला बोलतात आम्ही हसतो त्याच्यावर, आम्हाला बरं वाटतं.
म्हणजे आमचा शेतकरी ज्यावेळेला आत्महत्या करतो त्याच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्याच्या ऐवजी अजित पवार सांगतायत तुमच्याकडे जर पाणी येत नसेल तर मी तुमच्या कालव्यात काय येऊन मुतू. या वाक्याचा तुम्हाला अपमान देखील वाटत नाही ना? तुम्हाला या वाक्याची चीड येत नाही, तुम्हाला या वाक्यांबद्दल काही वाटत नाही. आम्ही फक्त गंमत मजा टाइमपास आमचा चालू आहे निवडणुकीचा. आम्ही टाळ्या वाजून मोकळे, शिट्ट्या वाजून मोकळे. का अजित पवार आमच्यावर मुतलाय? आणि म्हणून मी मागे एकदा ज्यावेळेला जाहीर सभा घेतली होती जालन्यामध्ये त्यावेळेला मी सांगितलं होतं अजित पवार याच्यापुढे महाराष्ट्रात तुला मत नाही मिळणार, महाराष्ट्रात तुला मूत मिळेल. हा सगळा जो पैशाचा माज आला या सगळ्या लोकांना तो तुम्हाला उतरवायला लागेल. नाही तर परत तेच 30 राज्य 30 माणसं त्याच सगळ्या गोष्टी तसेच ते वागणार उर्मटपणे. आज मध्यंतरी गेल्या वर्षी इथे दुष्काळाच्या वेळेला मी पक्षातर्फे इथे चारा छावण्या उभ्या केल्या मराठवाड्यामध्ये. अनेक शेतकऱ्यांचे तिकडे गाई बैल बकऱ्या सगळ्या गोष्टी तिकडे होत्या. मला माहित नाही कोण होते ते, मी कधी विचारलं देखील नाही ते तुम्ही कुठच्या पक्षाचे आहात का. बरं गाई बैल बकऱ्या हे तर काय मतदान करत नाहीत. पण मला फक्त एवढंच वाटलं की मी एक प्राणी मित्र आहे. माझ्या घरी जवळपास खूप माझ्याकडे आज कुत्रे आहेत. मी त्यांच्यावरती प्रेम करतो. मला हे प्राणी यांच्यावरती मी प्रेम करतो. मी या निसर्गावरती प्रेम करतो. जेव्हा आपण त्यांना घरी आणतो एवढे एवढेसे असतात, लहान असतात, आपण मुलासारखे वाढवतो त्यांना. आज त्याच शेतकरी बांधवाच्या आज गाई बैल म्हशी लहान असताना आपण आणतो, कोवळे असताना आपण घरामध्ये आणतो, आपल्या मुलाप्रमाणे वाढवतो. आपल्या डोळ्या देखत ते सगळे मोठे होत असतात. आपल्याला दूध देत असतात, आपल्याला बरोबर मदत करत असतात. तेही आपल्यावरती प्रेम करत असतात. त्यांच्या डोळ्यात पाहिल्यावरती कळतं करुणा नावाची गोष्ट काय असते ती. आणि ज्या वेळेला सरकार पाणी देत नाही, ज्या वेळेला इथे महाराष्ट्राचा दुष्काळ इथे संपत नाही, दुष्काळावरची कामं होत नाहीत, 70 हजार कोटी रुपये ज्यावेळेला इथे या नुसत्या सिंचनामधनं खाल्ले जातात, कालव्यांची आणि धरणांची फक्त नुसती आश्वासनं द्यायची, पुढे काही घडत नाही. आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला त्या माझ्या शेतकरी बांधवाला जर स्वतःला खायला काही अन्न नसेल तो ते गाई बैल जे लहानपणापासून पोरासारखे वाढवलेले असतात त्यांचं काय करेल? सोडून देतात आणि मग कुठेतरी जातात खाटकाकडे आणि मग खाटीक त्यांना त्या कचा 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 कापतात. हे आपलं मूल लहानपणापासून वाढवलेलं खाटकाकडे देताना त्या शेतकरी बांधवाला काय होत असेल, त्याच्या पत्नीला काय होत असेल, त्यांच्या कुटुंबियाला काय होत असेल? अरे माझं लहान पोर माझं वाढवलं, इतकं मोठं केलं मी, आज मला माझ्याकडे अन्न नाही, ह्याला कुठून देऊ खायला? त्याला कापावं लागतंय. खाटे घेऊन जात आहेत. गेल्या वर्षी तर निवडणुका नव्हत्या. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठच्याही राजकीय पक्षाने जी गोष्ट केली नाही ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रामध्ये या चारा छावण्या उभ्या केल्या आणि ही सगळी गुरं वाचवली. मी त्या गाई म्हशींना विचारलं नाही कुठच्या पक्षाच्या आहात आणि घरी जाऊन सांगणार आहात का राज ठाकरेला मतदान करा म्हणून? आतून काही वाटतं की नाही आपल्याला? आणि ह्या प्रकारची कोणतीही गोष्ट न करता अजित पवारांसारखा नादान माणूस अशा प्रकारचं जेव्हा वक्तव्य करतो त्यावेळेला महाराष्ट्र त्याच्याकडे बघून फिदी फिदी हसतो. मला समजतच नाही या गोष्टी. मी माझ्या अगोदरच्या सगळ्या प्रचार सभांमधनं मला सांगितलं मला कल्पना नाही आपला पुनर्जन्मावरती विश्वास आहे की नाही. माझा नाही आहे, कारण पुनर्जन्म झालेला माणूस मला आजपर्यंत भेटलेला नाही. मग जो आयुष्य आहे ते हेच आयुष्य आहे तुमचं. जो जन्म दिलाय तुम्हाला तो हाच जन्म आहे आणि जो तुम्हाला जन्म मिळालेला आहे त्या जन्मातनं त्या आयुष्यातनं प्रत्येक वेळेला एक 5-5 वर्ष तुमच्या आयुष्यातली कमी कमी होत आहेत आणि या नादान लोकांच्या हातामध्ये सत्ता जाते आणि महाराष्ट्र खाली खाली चाललाय. आयुष्यातली प्रत्येक 5 वर्ष आपलं लहान पोरगं एवढं एवढंसं असतं, 5 वर्षामध्ये एवढं दिसायला लागतं.
ही आयुष्यातली प्रत्येक 5-5 वर्ष, अहो ह्याच्यावरती जवळपास आज 67 वर्ष देशाची गेली, महाराष्ट्राची 55-56 वर्ष गेली. अजून किती वर्ष या लोकांच्या वरती आपण घालवणार आहोत आपल्या आयुष्यातली? नुसती देऊन टाकायची ह्यांच्या कुटुंबियांसाठी, ह्यांचे फक्त पैसे खाण्यासाठी म्हणून देऊन टाकायची आमच्या आयुष्यातली 5 वर्ष? जगात बघा कुठे देश गेले, कुठे त्यांची माणसं गेली, किती प्रगती करतायत. अहो जग कशाला, अहो बाजूची राज्य बघा आपल्या, त्यांची माणसं त्यांच्या माणसांसाठी केवढं काम करतात, त्यांच्या सगळ्या गोष्टी टिकवून असतात. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी सांगतो. प्रत्येक जण कसा कडवा असतो आपल्या राज्याबद्दल. महाराष्ट्र राज्यामध्ये एकदा मला असं वाटतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आहे. BMW नावाची गाडीची कंपनी माहिती आहे का तुम्हाला? ही BMW नावाची जर्मन कंपनी गाडीची, ते आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कारखाना टाकायला आले होते. गप्रे, हे आईला कुठेही घोषणा देते. मला उशीर झाला की तुला? हो, ह्याची वेळ झाली असणार. तो BMW नावाचा कंपनीचा कारखाना महाराष्ट्रामध्ये येत होता. त्यांची माणसं आली, सगळी जर्मनीमधनं परदेशातनं सगळी लोक आली. विचार करा, इतका मोठा कारखाना, इतकी मोठी गोष्ट या महाराष्ट्राच्या हातामध्ये आली होती. BMW नावाची कंपनी महाराष्ट्रामध्ये आली. मला असं वाटतं त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काहीतरी त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांचे एक अधिकारी होते, दाक्षिणात्य होते. त्यांनी त्यांना सांगितलं की हे आलेत, लोक आलेत, ह्यांच्याशी जरा बोलून घ्या. बघा कसे असतात ते दाक्षिणात्य अधिकारी. त्या सगळ्या परदेशातनं जर्मनीमधनं आलेल्या लोकांबरोबर बसले आणि बसल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी त्या आलेल्या जर्मनीच्या लोकांना नन्नाचा पाडा सुरू केला. नाही, जमीन मिळवणार, जमीन आम्हाला पाहिजे, इतकी जमीन हा पाहिजे, माहीत नाही मिळू शकेल की नाही कल्पना नाही, कारण ती ॲक्वायर करायला लागेल, ह्या गोष्टी करायला लागतील. मग पाण्याचं काय, मग पाणी पण मिळेल की नाही कल्पना नाही. मग विजेचं काय, 24 तास असते नसते वगैरे माहीत नाही. अशा अनेक गोष्टी नाही 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 करत आल्या की हे होणार नाही, हे होऊ शकत नाही, ते महाराष्ट्रात नाही गोष्टी घडत, ह्या सगळ्या होणार नाही, तसं नाही होणार. ते बोलले बरं ठीक आहे, निघतो आम्ही, येतो, तुमच्या साहेबांना सांगा येऊन गेलो. निघाले. ते जसे निघाले तशा या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी तामिळनाडमधल्या आपल्या एका सहकार्याला फोन केला आणि फोन करून सांगितलं की BMW कंपनीचे लोक इकडे आलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांना कारखाना टाकायचा आहे, मी त्यांना नकार दिलेला आहे, ही त्यांची नावं, हे त्यांचे टेलिफोन नंबर, ताबडतोब त्यांना फोन करा, तामिळनाडला बोलवून घ्या. कारखाना BMWचा तामिळनाडला गेला. आज तो जर महाराष्ट्रामध्ये असता तर महाराष्ट्रातल्या हजारो लाखो मुलांना कामं मिळाली असती. पण आमच्याकडचे अधिकारी त्यांच्या प्रांतासाठी, त्यांच्या राज्यासाठी, त्यांच्या माणसांसाठी कसे काम करतात बघा. की ते माझ्या राज्यात गेलं पाहिजे. जरी मी महाराष्ट्रामध्ये असलो तरी मी दाक्षिणात्य आहे, मी एका वेगळ्या राज्यातला आहे, माझ्या राज्यातल्या मुलांना तिथे काम मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी मी इथे नकार दिलेला आहे. तो कारखाना आता तामिळनाडमध्ये आहे आणि तिकडच्या मुलांना कामं मिळत आहेत. तिथेच जर समजा हा राहिला असता तर इथेच राहिला असता, महाराष्ट्रातल्या किती मुलांना कामं मिळाली असती. हे आपल्या राज्याबद्दल असं कडवट असावं लागतं. माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना कामं मिळाली पाहिजेत, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांच्या खिशामध्ये पैसे आले पाहिजेत, त्यांची घरं झाली पाहिजेत, त्यांचं कुटुंब बसलं पाहिजे, त्यांची लग्न झाली पाहिजेत, असा विचार देखील आमच्या पुढाऱ्यांच्या मनामध्ये येत नाही, काही वाटतच नाही. या राज ठाकरेच्या हातात तुम्ही सत्ता देऊन बघा. आज महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये परप्रांतातनं लोक येतात, परप्रांतातनं मुलं येतात, त्यांना कामं मिळतात, त्यांना नोकऱ्या मिळतात, पण तुमच्यापर्यंत कळवलं जात नाही. तुमच्यापर्यंत कुठच्याही वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येत नाहीत की कुठे नोकऱ्या आहेत आणि कुठे काय आहे, माहितीच नाही तुम्हाला. मध्यंतरी जे आंदोलन झालं बिहाऱ्यांच्या बद्दलचं, महाराष्ट्रामधल्या रेल्वेमध्ये बाहेरच्या राज्यातनं मुलं येणार आणि इथल्या रेल्वेच्या ठिकाणी कामं करणार, माझं टाळकं फिरलं त्याच्या वेळेला.
आणि मग जे काय झालं ते झालं. मी माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी मुलांसाठी तिकडे ज्यावेळेला आंदोलन केलं, ज्यावेळेला झगडा केला, आमच्या सरकारने माझ्यावरती 100 केसेस टाकल्या, मला जेलमध्ये टाकलं. मला फरक पडत नाही, तो भाग वेगळा. पण माझ्यावरती केसेस टाकतात. त्याच्याऐवजी राज्य सरकारने सांगायला पाहिजे होतं की महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या आहेत तर माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, बिहारमधल्या मुलांना मिळता कामा नयेत. पण त्या प्रांतातल्या मुलांना दटावण्यापेक्षा आमचे राज्यकर्ते हे आमच्याच लोकांना दटावण्यामध्ये मशगूल. आज मी आपल्याला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, या राज ठाकरेच्या हातात जर समजा तुम्ही या महाराष्ट्र राज्याची सत्ता दिलीत, मी माझ्या विकास आराखड्यामध्ये त्याची नोंद केलेली आहे, ती लिहिलेलं आहे की ज्या दिवशी तुम्ही माझ्या हातामध्ये सत्ता द्याल महाराष्ट्र राज्याची, त्याच्यानंतर जेवढे उद्योग, जेवढ्या नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतील त्या फक्त महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींनाच फक्त महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळतील. परप्रांतातल्या लोकांना नोकऱ्या ह्याच्या पुढे महाराष्ट्रात बंद मिळणार नाहीत. आणि त्याच्यासाठी रोजगार कशा कशा प्रकारे उभा करायचा, या रोजगाराच्या देखील योजना माझ्याकडे तयार आहेत. अहो केवढ्या योजना आहेत, केवढ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगत बसलो, मला इथे 2 तास लागतील, इतक्या कल्पना, इतक्या योजना आहेत. आणि हे रॉकेट सायन्स नाही आहे, हे सहज शक्य होणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रामधला पर्यटनासारखा विषय, अहो आपण आजपर्यंत त्या पर्यटन या विषयाकडे आपण इतकं दुर्लक्ष केलं. मी किती महिने किती वर्ष सांगतोय, अहो पर्यटन महाराष्ट्राचं केवढं मोठं आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, फक्त पर्यटन या एका विषयावरती मी पहिल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या किमान कमीत कमी 10 ते 12 लाख मुलांना मी महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देईन, व्यवसाय उपलब्ध करून देईन, फक्त पर्यटन या विषयावरती. तुम्हाला कल्पना पण नाही मी काय बोलतोय याची. पर्यटन नावाची गोष्ट काय असते. साधी गोष्ट, मी आता एक लातूरला होतो. पर्यटन तर खूप मोठा विषय आहे, तो आता तुम्हाला सगळ्यांचं आता मला एकदम सगळं सांगता नाही येणार. पण एक साधी गोष्ट म्हणून सांगतो. लातूर सारखं एक आत्ता शहरामध्ये मी होतो. अनेक वर्ष मी लातूर मराठवाड्यामध्ये येतोय, अनेक वर्ष येतोय. आत्ता तिथे एक लातूरला एक बरं हॉटेल झालंय. काय विट्स कुठचं होतं आत्ता आपलं, हां ग्रँड विट्स का काहीतरी असं हॉटेल. एक हॉटेल झालं, एक काय 50 रूम असतील, 50-60 रूम असतील. पण एक हॉटेल झाल्यावरती, एक साधं हॉटेल झाल्यावरती आज त्या हॉटेलमध्ये जवळपास 100च्या वरती, आज इथल्या 100च्या वरती मराठी मुलांना तिथे काम करतायत एका हॉटेलमध्ये. हेच जर पर्यटनावरती मी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी आहेत याच्यावरती जर समजा काम झालं, अहो सहज तुम्हाला कामं मिळतील. अहो बाजूच्या राज्यामध्ये जाऊन बघा, नुसतं जंगल या विषयावरती आज मध्य प्रदेशामध्ये आज हजारो तरुणांना आज तिथे कामं मिळाली. फक्त जंगल, प्राणी दाखवणे, हॉटेल उभी करणे, रेस्टॉरंट्स उभी करणे, तिथे रिसॉर्ट्स उभी करणे, प्रत्येकाच्याकडे गाड्या आल्या, खिशात पैसे आले, घरं आली. विषय काय, एवढ्या मोठ्या पर्यटनामधला एक विषय फक्त जंगल, एवढ्या गोष्टीवरती हजारो मुलांना कामं लागली. आमच्या महाराष्ट्रामध्ये तर पर्यटनाची दौलत आहे, दौलत. पण आम्ही कोणाला दाखवायला तयार नाही होत, आम्ही कोणाला सांगायला तयार नाही होत. आम्ही आमच्याच पद्धतीत मशगूल आहोत. आमच्या मराठवाड्यामधल्या जमिनीचा पाणी खाली चाललंय, पण नाही, आम्हाला काही त्याची चिंता पडलेली नाही. आम्ही साखर कारखाने टाकणार. ज्या पिकाला सर्वाधिक पाणी लागतं त्या ऊस आम्ही मराठवाड्यामध्ये लावतोय. ज्या मराठवाड्याच्या जमिनीचं पाणी आज जवळपास बोर खणल्यावरती 1000 ते 1200 फूट खाली लागतंय. मी माझ्या कालच्या सभेमध्ये सांगितलं, जागतिक बँकेचा रिपोर्ट आहे, जागतिक बँकेचा रिपोर्ट, माझा रिपोर्ट नाही, जागतिक बँकेचा रिपोर्ट आहे. आणि त्यांनी मराठवाड्याबद्दल दिलेला रिपोर्ट असा आहे की आत्ताची मराठवाड्यामधली जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या 30 ते 40 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल. वाळवंट याचा अर्थ एक पातं, गवताचं पातं उगवणार नाही या मराठवाड्यामध्ये. पाण्याची पातळी इतकी खाली जाईल, इतकी खाली जाईल की इथे शेती होऊ शकणार नाही. या संपूर्ण मराठवाड्या जमिनीचं वाळवंट होईल. किती वर्षात? पुढच्या 30 ते 40 वर्षात, मॅक्सिमम 50 वर्षात.
हा जागतिक बँकेचा रिपोर्ट आहे. पत्रकार बांधव कुठे आहेत? इथे कुठे आहेत? हां, माझ्या गोष्टीवरती जर शंका असेल तर रिपोर्ट घेऊन जा. आणि त्याच्यात त्यांनी असं पुढे दिलंय की त्या जमिनीचं जर समजा वाळवंट झालं, वाळवंट म्हणजे जे आपण राजस्थानात बघतो ते उंट फिरतात ते, त्या जमिनीचं जर वाळवंट झालं तर ती जमीन पूर्ववत व्हायला, आत्ता जशी आहे तशी पूर्ववत व्हायला 150 वर्ष लागतील. आणि त्या जमिनीमध्ये आमच्या इथले सगळे पुढारी त्यांचे राजकीय अड्डे चालावेत याच्यासाठी साखर कारखाने काढतायत आणि आमच्या शेतकऱ्यांना ऊस लावायला सांगतायत. जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे अड्डे उभे राहिले तसे हे मराठवाड्यामध्ये अड्डे उभे करतायत. आणि ह्याच्यामधले बरेचसे साखर कारखाने आजारी, सरकारकडनं फक्त पैसे लुटायचे, शेतकरी आपले तिथे तो ऊस लावून मोकळे, घ्यायला यांच्याकडे काही नाही. कारण का? कारखाना आजारी. त्याच्यात आम्ही जमिनीचा कस घालवला, जमिनीचा स्तर घालवला, जमिनीचं पाणी खाली आणलं आम्ही, आणि आम्ही आमच्याच जमिनीची आम्ही वाट लावत आहोत. काही देणं घेणं नाही या सगळ्या लोकांना. बस यांची राजकीय फक्त जे फायदे आहेत तेवढे उकळून घ्यायचे, सरकारकडनं जेवढे पैसे उकळता येतील तेवढे पैसे उकळून घ्यायचे. काही यांच्याकडे कोणाला बघायला वेळ नाही. हे आमचे पोलीस दल, इथे पोलीस खातं, बिचारे त्या पोलिसांना राहायला घरं नाहीत, दिवसभर राबत असतात. खरंच सांगतो मी तुम्हाला, आपण कधी विचार करा या सगळ्या गोष्टींचा. हे आमचे पोलीस कुठच्या सुट्ट्या नाहीत, कुठचे सण नाहीत, काही नाही, काही नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करायला जातंय काय त्यांच्यावरती? पण त्यांचे पगार किती, त्यांचं कुटुंब काय, काय पोचणार घरी? आणि बाकीचे सगळे धनदौलत जी चालू आहे या सगळ्या मंत्र्या संत्र्यांची, तिकडे जे करोड रुपये कमवतात त्यांचं काय? त्यांना पुन्हा संधी देणार आणि आम्ही पोलिसांना शिव्या घालणार. या राज्यात कोण येते, कोण जाते, कुठे राहते, काय कशाचा पत्ता नाही, आणि आम्ही दरवेळेला येणार पोलिसांना आम्ही शिव्या घालणार. कशासाठी? का त्यांना तिसरा नेत्र आहे? राज्य कारभार करताना राज्यकर्त्यांना जर समजा आकला नसतील आणि राज्य कसं चालवायचं कळत नसेल, त्याचा तुम्ही ठपका आणि त्याचा आरोप तुम्ही पोलिसांवरती कसा काय टाकता? या पोलिसांच्या देखील आयुष्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी त्याच्या देखील माझ्या योजना तयार आहेत. महिलांसाठीच्या देखील योजना तयार आहेत, शेतकऱ्यांसाठीच्या योजना तयार आहेत, युवकांसाठीच्या योजना तयार आहेत. आज तुमच्यामध्ये अनेक खेळाडू बसलेले असतील, त्या खेळाडूंसाठी काही होतंय का हो या महाराष्ट्र राज्यामध्ये? काही नाही. आम्ही फक्त सांगायचं आमची मुलं ऑलिम्पिक्समध्ये गेली पाहिजेत, पण पुढे काय? काही नाही. जशी एनडीए आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी जशी आहे पुण्याला, जिकडे आज आमच्याकडे जवान तयार होतात, आर्मीचे लोक तयार होतात, माझ्याकडे योजना आहे. हे महाराष्ट्रामधले जे हुन्नर आहे, जे खेळाडू आहेत, मराठवाड्यामध्ये 2, विदर्भामध्ये 2, पश्चिम महाराष्ट्रात 2, उत्तर महाराष्ट्रात 2, जसं एनडीए आहे तसं मी स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करणार आहे इथे महाराष्ट्रामध्ये, की ह्या संपूर्ण महाराष्ट्रातलं जे माझं खेळातलं टॅलेंट आहे ते बाहेर आणलं पाहिजे. नुसतं आम्ही सांगायचं ऑलिम्पिक्सला आमची मुलं जाऊन मेडल मिळवली पाहिजेत, पण ते मेडल मिळवण्यासाठी त्याच्या मागे जे तपश्चर्या लागते, त्याच्या मागे ज्या गोष्टी लागतात त्या कोणी मिळवायच्या, त्या कोणी करायच्या? 8वी 9वी 10वी नंतर ही मुलं सगळे या शाळांमधनं उचलली जातील की ह्याच्यामध्ये हा चांगला क्रिकेट खेळतो, हा चांगला फुटबॉल खेळतो, हा चांगला बॅडमिंटन खेळतो, हा चांगला वेटलिफ्टर आहे. ह्या वेगवेगळ्या मुलांना उचलून त्या अकॅडमीमध्ये टाकल्यानंतर त्यांना तिथे संपूर्णपणे स्पोर्ट्सचं शिक्षण देखील मिळेल आणि त्याचबरोबर ते ग्रॅज्युएट होऊन देखील बाहेर पडतील. का नाही याच्या अगोदर असल्या योजना आल्या? का नाही पर्यटनावरती योजना आल्या? का नाही पाण्यावरती योजना आल्या? अहो, वीज मिळणं ही काय कठीण गोष्ट आहे? बाकीच्या राज्यांमध्ये 24-24 तास वीज मिळते, त्यांच्या लोकांनी उभी केली, आणि आमच्याकडे अजून लोडशेडिंग चालू आहे. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही आहात. सगळ्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही आहात. याचं कारण तुम्ही चिडत नाही, तुम्ही रागावत नाही, तुम्ही काही बोलत नाही. ज्यांना निवडून दिले त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही, आणि म्हणून त्यांचं फावतं. त्यांना वाटतं की हे काय करणार आहेत, हे साधा प्रश्न विचारू शकत नाहीत, हे भडकू शकत नाही, हे चिडू शकत नाहीत. यांच्यासमोर नुसते आम्ही पैसे फेकून दिले आणि रात्रीच्या दारूच्या बाटल्या फेकल्या की आमच्या मागे रांगत येतात. जातील कुठे? इतकी वर्ष आम्हाला मतदान केलं, याच्या पुढे तरी कुठे जातील? येतील आमच्या मागे फरफटत. हा जोपर्यंत तुम्ही त्यांचा समज जोपर्यंत दूर करत नाही, या चारही पक्षांच्या जोपर्यंत त्यांच्या ढोंगणावरती लाथा मारून त्यांना हाकलून देत नाही, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा हे असेच करत राहणार.
आणि म्हणून मी कधी कुठच्या भानगडीत पडलो नाही, कुठच्या कोणाशी मी आघाड्यांमध्ये जायचा प्रयत्न केला नाही, युत्या करायचा प्रयत्न केला, कारण मला माहिती आहे हे कर्मदळी तुम्ही तसेच आहेत. म्हणून मी जो जातोय तो एकला चलोरीमध्ये जातोय, तुमच्या बरोबरीने, तुमच्या साथीने, तुमच्या आशीर्वादाने एकटा लढतोय. आजही एकटाच आहे. आज या महाराष्ट्राची प्रगती आणि मी याच्यामध्ये फक्त एवढं अंतर बाकी आहे, आणि ते अंतर आहे 15 तारखेचं मतदान. ते 15 तारखेला मतदान, या सगळ्या चारही राजकीय पक्षाला झुगारा, बाजूला काढा, नष्ट करा, आणि एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्र राज्याची सत्ता द्या. नुसता एका दुसरा आमदार नाही, बहुमतात सत्ता द्या. किती वेळा येऊन भाषणं करायची आणि किती वेळा येऊन समजवायचं आणि किती वेळा याच गोष्टी होणार, आणि ज्यांनी वाट लावली त्यांच्या हातामध्ये परत परत जर समजा सत्ता जाणार असेल, कशासाठी हा तमाशा तरी करून बसलोय आपण निवडणुकांचा आणि या भाषणांचा आणि या सगळ्या समारंभांचा? काय गरज आहे या गोष्टींची? आवश्यकताच नाहीये. जे नादानपणे वागले, ज्यांनी तुम्हाला आज पिळलं, ज्यांनी तुमच्यावरती आज महाराष्ट्रावरती ही अवस्था आणली, त्यांना जर त्या गोष्टींचं प्रायश्चित्त तुम्ही जर दिलं नाहीत तर कशासाठी या निवडणुका लढवायच्या? काय हा काय एंटरटेनमेंटचा कार्यक्रम आहे? करमणुकीचा कार्यक्रम आहे सभा म्हणजे? या निवडणुकांच्या प्रचार सभा हा गंभीर विषय, हा महाराष्ट्राच्या भवितव्याचा विषय, महाराष्ट्रातल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचा विषय, आणि तो जर आपण गांभीर्याने घेणार नसू, काही होणार नाही आपल्या हातनं, काही होणार नाही. मी महाराष्ट्राचा विकास आराखडा आपल्या समोर घेऊन आलोय. मला तो संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे मी एका विश्वासाने, आत्मविश्वासाने तुमच्याकडे आलोय. माझी तयारी पूर्ण आहे. बाकी फक्त तुमचा आशीर्वाद, बाकी फक्त तुमचं मत. आज 231 मतदारसंघामध्ये मी हे सगळे उमेदवार उभे केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी मला पोहोचणं जाणं अशक्य आहे, शक्यच नाही. मग काही ठिकाणी 3 मतदारसंघांची एक सभा, कुठे 4 मतदारसंघांची एक सभा, कुठे 5 मतदारसंघांची एक सभा, असं करत करत, कारण एक तर निवडणूक आयोगाने वेळच कमी दिला. आणि मग अशा ठिकाणी, अशा वेळेला मी इथे सगळ्या ठिकाणी मी फिरतोय, बोलतोय, सगळ्या ठिकाणी मला जाता येत नाहीये. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जिकडे जिकडे मला जाणं शक्य नाही, ती जबाबदारी आपण उचलावी. आपला मित्रपरिवार, आपले जे कोणी ओळखी पाळखीचे असतील, जे कोणी नातेवाईक असतील, त्या सगळ्यांना फोन करून सांगा, त्यांना भेटा, बोला, आणि त्या सगळ्यांना सांगा की या वेळेला सगळ्या इतर 4 राजकीय पक्षाला बाजूला सारा आणि या महाराष्ट्र राज्याची सत्ता या राज ठाकरेच्या हातात सोपवा. आणि म्हणून येणाऱ्या 15 तारखेला रोहिदास कुठे आहेत? एक सक्षम व्यक्ती आपल्या समोर इथे आहे. तसे यांच्या बरोबरीने आज महाराष्ट्रामध्ये सगळे उमेदवार तुमच्या समोर दिलेले आहेत. आणि येणाऱ्या 15 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.